आज आपण गणेशोत्सव स्पेशल रेसिपी बनवतोय। वाटलेली डाळ। ही डाळ गौरी गणपतीला प्रसादाला बनवली जाते। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडते ही डाळ आणि ही करण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर मी खूप सारे रेसिपीज टाकलेले आहे। लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया आपण रेसिपीला। नमस्कार, मी अनिता। माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण वाटली डाळ बनवतोय आणि त्याला लागणारे साहित्य चना डाळ घेतलेली आपण 1 कप आणि तिला 5-6 तास आपण भिजवून घेतलेली आहे। अर्धा कप आपण ओलं खोबरं घेतलेले आहे। फोडणीसाठी आपण कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, हिरवी मिरची आणि जिरं घेतलेलं आहे। आता ह्या मेजरिंग कपाने 1 कप आपण चण्याची डाळ घेतलेली आहे आणि ती 5-6 तास भिजत घातलेली आहे। 5-6 तासानंतर भिजलेल्या डाळीला आपण स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि तिला मिक्सरमधनं बारीक करून घेतोय आपण। आणि अशी जाडसर बारीक करून घ्यायची, एकदम फाईन पेस्ट नको आहे। थोडा वेळ फिरवायचं मिक्सर, डाळ मिक्स करायची, पुन्हा फिरवायचं। अशा प्रकारे आपण डाळ वाटून घेतोय जाडसर अशी। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आपण ओलं खोबरं टाकतो आहे आणि त्यालाही बारीक करून घेतोय। बघू शकता किती छान बारीक झाले आपलं खोबरं आणि त्याला एका भांड्यामध्ये काढून घेतोय आपण। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून घेतोय। हे रिफाइंड ऑइल आहे। तुम्ही तुपाचाही वापर करू शकता फोडणीसाठी। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरं टाकून घेतो आहे। थोडीशी हिंग टाकून घेतोय आपण अर्धा चम्मच आणि 7-8 कढीपत्त्याची पानं टाकतोय आणि 3 हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरून घेतल्या त्या टाकून घेतोय। हिरव्या मिरच्या तुम्हाला किती तिखटपणा हवा आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता त्याच्यात अर्धा चम्मच आपण हळदी पावडर टाकतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। मिरचीला व्यवस्थित आपण शिजवून घेतोय। आता आपली मिरची व्यवस्थित शिजलेली आहे आणि आपली फोडणी तयार झालेली आहे। आता आपली फोडणी तयार आहे। आपण त्याच्यामध्ये वाटलेली डाळ टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। एकदम चवदार अशी ही रेसिपी आहे। आपण आता डाळ व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि थोडा वेळ शिजवून घेतो आहे। चवीप्रमाणे आपण मीठ टाकतो आहे। 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि मीठ आता आपण मिक्स करून घेतो आहे। गरज वाटली तर थोडंसं पाणी शिंपडलं तरी चालेल आणि याला 2 ते 3 मिनिटं आपण झाकण ठेवून व्यवस्थित वाफ काढून घेतो आहे। आता 3 मिनिटं झालेली आहे। आपण झाकण उघडलेलं आहे। बघू शकता डाळ किती छान शिजलेली आहे। आता ती थोडी थोडी ट्रान्सपरंट व्हायला लागलेली आहे। बघू शकता किती छान शिजली आहे ते। आणि आपण आता याच्यामध्ये जे खोबरं वाटून घेतलं होतं अर्धा वाटी ते ओलं खोबरं टाकून घेतोय। ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता इथे। आता थोडंसं कोथिंबीर टाकून घेतोय आपण आणि याला व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं तरी शिजवून घेतो आहे पुन्हा। आता 2 मिनिटं झालेली आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, मोकळी झालेली आहे, मॉइश्चर कमी झालेले आहे। आपण गॅस बंद करून घेतो आहे आणि प्लेटिंग करून घेतो आहे। प्रसादाच्या वाटल्या डाळीचं आपण आता प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर झालेली आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आपण याला कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याने गार्निश केलेलं आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। धन्यवाद।